महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर तालुक्यातील गंगापूर शिवारात अपना हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या 2 ते 3 महिन्यांच्या मादी बछड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे. ही घटना शनिवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास गंगापूर शिवारात घडली. शेतकरी जर्मन सिंग लक्ष्मण वसावे हे आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता महामार्गालगत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ बछड्याला रस्त्याच्या कडेला सुरक्षित कापडात गुंडाळून वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच चिंचपाडा वन परिक्षेत्र अधिकारी प्राशा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत बछड्याच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्याची मादी आणि तिची 2 पिल्ले रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर इतर बिबटे शेताच्या दिशेने पसार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाने मृत बछड्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून नियमानुसार दहन केले. तसेच अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान गंगापूर व विसरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबटे मुक्तपणे फिरताना दिसत असून शेळ्या व कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने पिंजरे लावणे, नियमित गस्त वाढवणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, विसरवाडी. माझं नाव जर्मन सिंग लक्ष्मण वसावे. माझ्या हायवेला शेती आहे. शेतीवर मी पाणी सोडायला गेलो 4 वाजता. गंगापूर शिवारात तर माझी शेती आहे. तर मी शेतावर गेलो तर हे बिबट्या 3 होतं. एक मोठं आहे आणि 2 लहान होतं. तर 2 निघून गेल्याने गाडीने चंदले गेले. हायवेवर का? हा, हायवेवर. किती वाजेची घटना असेल दादा? 4 वाजता पहाटे. हा, 4 वाजता पहाटे. मग तुम्ही काय केलं? तर मी फॉरेस्टवाल्यांना सांगितले, बुवा असं झालं. मग कुठं? चिंचपाड्याचे फॉरेस्टवाले होते. चिंचपाड्यावाला चांगले. इकडे बिबटे आहे का दादा? आहे ना, भरपूर आहे. बिबटे आहे, पण ते फॉरेस्टवाल्यांना सांगत ते काही लक्ष देत नाही आमच्याकडे. बाबा, आम्हाला फार भीती आहे शेतावर जायला. हा, पाणी वाढायला जातो, शेतावर जातो, काय असं.